नमस्कार, मी गृहिणीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण जाणार आहोत पुण्यामधील सर्वात मोठ्या मंदिरामध्ये, जे की कात्रजपासून जवळ नरेगाव आंबेगावमध्ये आहे, श्री स्वामीनारायण मंदिर। हे मंदिर पूर्ण 27 एकरमध्ये बांधकामाचे झालेलं आहे। तर चला आपण निघू। आता आम्ही 10 मिनिटाच्या अंतरावरच आहोत मंदिरपासून। हे मंदिर मुंबई बेंगलोर नॅशनल हायवे 4 आंबेगाव नरे पुणे मध्ये आहे। या मंदिराचे बांधकाम 27 एकराच्या विस्तीर्ण परिसरात स्थापन करण्यात आलेले आहे। याचा परिसर अतिशय सुसज्ज आहे व फारच सुंदर हे मंदिर आहे। हे मंदिर पाहिल्यावर खूपच मनाला शांती लाभते। आता आम्ही मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही मागे मंदिर बघू शकता। खूप सुंदर परिसर आहे, खूप छान मंदिर आहे। एकदा नक्की या व तुम्ही भेट द्या या मंदिराला। खूप छान आहे जागा, खूपच सुंदर हे मंदिर आहे। या मंदिराचा परिसर जवळपास 27 एकरमध्ये पसरलेला आहे आणि या मंदिराच्या बाजूलाच खूप छान असं गार्डन आहे। छान फुलं वगैरे सगळे बघायला भेटतील। सर्वांसाठी खुले असलेले श्री स्वामीनारायणाचे उद्घाटन केवळ 24 महिन्याच्या बांधकाम कालावधीनंतर फेब्रुवारी 2017 मध्ये झाले। हे मंदिर सुमारे 184.6 फूट लांब, 181.6 फूट रुंद आणि 74.6 फूट उंच, 33,523.36 चौरस फूट व्यापलेले आहे। कोणत्याही स्टीलशिवाय पूर्णपणे दगड कोरलेले आहेत। हे सोमपुराने दक्षिणी शिल्पशैली म्हणून डिझाईन केली आहे। मंदिराला 23 समरण आहेत, त्यापैकी 7 महाकाय आहेत, जे मंदिराला सभोवतालच्या परिसरात सुशोभित करतात। मंदिर राजस्थान हाताने कोरलेले आहेत आणि लिलरबर्नमध्ये एका विशाल 3D कोडेप्रमाणे एकत्र केले आहे। हे मंदिर 140 कोरीव खांबावर उभे आहे। यात 10,269 कोरीव शिल्पे आणि देवतांसह सुमारे 109 सुंदर तोरण आहेत, जे महाराष्ट्र आणि भारताच्या वारशाचे प्रतिनिधित्व करतात। हे गुरुहरी प्रमुख स्वामी महाराज, गुरुहरी महंत स्वामी महाराज आणि सर्व भक्त संत हरिभक्त यांच्या खऱ्या भक्तीचे प्रतिनिधित्व करते। मंदिरात भारतीय गुलाबी सँडस्टोन आणि लाल दगड यांचा समावेश आहे।